श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 5वा कथा सारांश. हिंगळा देवीचा आशीर्वाद घेतला आणि मच्छिंद्रनाथ पुढे तीर्थयात्रेला निघाला. 12 मल्हार नावाचा एक विस्तीर्ण अरण्यमय प्रदेशात तो गेला. वाटेत रात्र झाली. मध्यरात्रीच्या सुमारास त्याला जाग आली. रानातून पुष्कळशा दिवट्या पेटलेल्या इकडून तिकडे जात आहेत, पुन्हा पुन्हा परत येत आहेत. अशा त्यांच्या येरझाऱ्या चालल्या आहेत असे त्याला दिसले. ही भूतावळ दिसते. याच वेळी तिला वश करून घ्यावे, न जाणो पुढे आपल्या कार्याला उपयोग होईल. भूतांचा सुद्धा काहीतरी उपयोग होऊ शकतो असा मच्छिंद्राने विचार केला. त्याने अंबेने त्याला शिकवलेले स्पर्शास्त्र सोडले. त्याचा परिणाम असा झाला की भूतांची पावले भूमीत रुतून बसली. त्यांना काहीच हालचाल करता येईना. ती व इतर अनेक भूते मिळून 8 प्रकारची 8 कोटी भूते वेताळाच्या अधिपत्याखाली त्या रात्री जमणार होती. इतर सर्व भूते वेताळापाशी गेली, पण तेवढीच भूते कमी दिसतात. वेताळ म्हणाला, 12 मल्हार, अरण्यातली भूते का दिसत नाहीत? जा, शरपतिरी जा, त्यांना बोलावून आणा. लगेच 5-7 भूते वायुवेगाने 12 मल्हार वनभागात आली. तेथे पाहतात तो काय, कित्येक भूते भूमीत घट्ट पकडून धरलेली आहेत. झाडे जागा जशी सोडत नाही तशी स्थिर. पुढे जाऊन त्यांनी विचारले, का हो, असे कसे चिकटून राहिलेत? ती बंदिस्त भूते त्यांना म्हणाली, काय झाले कळत नाही. आम्ही एरझारा करत होतो, तो अचानक भूमीकडे खेचलं गेलो आणि पाय चिकटून राहिले. कोणीतरी सिद्धयोगी आला असावा, त्याचेच हे काम. मग वेताळाने पाठविलेल्या भूतांनी पर्वत व अरण्य यामध्ये हिंडून खूप शोध केला. ती गावातही आली. दुरून दुरून ती गुप्तपणे पाहत चालली. तो त्यांना मच्छिंद्रनाथ एका ठिकाणी सिद्धासन घालून बसलेला दिसला. रात्रीसुद्धा त्याच्या भोवती प्रकाश पसरला होता. मुद्रा तेजस्वी दिसत होती. त्यातले एक भूत पुढं होऊन मच्छिंद्रनाथांना नम्रपणे म्हणाले, स्वामी, या भूतांना तुम्ही उगाच का बरे अडकून ठेवले? त्यांना कृपा करून मुक्त करा. त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला, त्या वेताळाला मी भीत नाही. जाऊन त्यालाच सांगा, तुझी भूते मी सोडणार नाही. भूते म्हणाली, स्वामी, आगीशी खेळू नका, तुमचे भले होणार नाही. वेताळाने ब्रह्मांडाचा चेंडू करून खेळ मांडला तर देवदानवसुद्धा पळापळ करतील. मच्छिंद्रनाथ म्हणाला, तुमच्या तोंडाच्या वल्गना इथे नको आहेत. येऊ देत वेताळाला. पाहतो कोण एवढा बलिष्ठ आहे तो. बरे बरे, पहाच आता. असे म्हणून ती भूते वेताळाकडे गेली. वेताळाला नमन करून ती म्हणाली, महाराज, आपल्या भूतांना एका योग्याने अडकून ठेवले आहे. तुमचीसुद्धा अशीच गत करीन अशा धमक्या तो देतो. ते ऐकून वेताळ संतापला. त्याने आज्ञा दिली. त्याच्याबरोबर सर्व भूतांची प्रचंड सेना त्या भयान रात्री मच्छिंद्रनाथांकडे आरडाओरडा करत जाऊ लागली. सर्व भूतगणांसह वेताळाला पाहताच मच्छिंद्राने विभूतीची एक रेषा आपल्या भूती काढली. वज्रासुर मंत्राचा जप केला. आपल्या मस्तकावर ते मंत्रलेले भस्म लावले. तिकडून भूतांनी भयंकर मारा केला, पण त्यांची शस्त्रास्त्रे मध्येच थांबून परत गेली. भूतांचे मुख्य जे 8 जण होते ते तर स्मशानातले वृक्ष उपटून मच्छिंद्रनाथांवर फेकू लागले. पण मच्छिंद्रनाथांना काहीही झाले नाही. सर्व वृक्ष त्यांच्या डोक्यावर तरंगत राहिले. मग पिशाच्यांनी दगड, लाकडे इत्यादी फेकली आणि त्यावर अग्नीचा वर्षाव केला, पण सगळे फुकट. जलदास्त्र युजून त्याने सर्व अग्नी शांत केला आणि स्वतःचे अग्नी अस्त्र जपून त्यानं भूतांभोवती जाळ उत्पन्न केला. भूते अग्नीला भिवून अधूनमधून अदृश्य होऊ लागली व समुद्राचे पाणी आणून अग्नी शांत करू लागली, पण अग्नी विझेना. मग ती आकाशात उडाली.
मच्छिंद्राने पर्जन्यास्त्र सोडून अग्नी थंड केला. भूते पुन्हा भूमीवर उतरली. लगेच त्याने स्पर्शास्त्र मंत्रून त्यांना सर्वांना भूमीवर खिळून टाकले. पण 8 भूतपती स्पर्शास्त्राला न जुमानता त्यांच्या भोवती तरंगत राहून त्याला त्रास देऊ लागले. तेव्हा मच्छिंद्राने पुन्हा वज्रमंत्र म्हणून आपलं संरक्षण केलं आणि मंत्रशक्तीनेच 7 दानव उत्पन्न केले. मधु, तील, कुंभकर्ण, मरु, मालीमल, मुचकुंद व त्रिपूर असे 7 भयंकर दानव प्रत्येक भूतपतीशी कुस्ती खेळू लागले. त्यांचे तुंबळ मल्लयुद्ध चालू होते. ती रात्र, 1 दिवस व पुढची 1 रात्र असा एवढा वेळ हे युद्ध चालूच राहिलं. त्यात असुरांचाही भयंकर उपयोग केला गेला. पण शेवटी 7 दानवांनी भूतपतीचा पराभव केला. ते गुप्त झाले. तसेच दानवही गुप्त झाले. तिकडे अंतराळातून 8वा वासवास्त्री भिडत होता व तो आपली शक्ती त्यावर टाकत होता. पण वासवास्त्राचा त्याच्या छातीवर छेद होऊन तो मूर्छित पडला. त्यावेळी मच्छिंद्राने वासवास्त्र आवरून घेतले व वाताकर्षण अस्त्र फेकले. त्यामुळे तो व इतर 7ही भूपती त्याच्याकडे आकृष्ट झाले व समोर येऊन तडफडत पडले. त्यांचे चलनवलनच थांबले. वातास्त्राचा प्रभावच असा होतो. तेव्हा सगळे 8ही जण आपापसात म्हणाले, या जोग्यासमोर आपले काहीच चालत नाही. आता शरण जाण्याशिवाय गत्यंतर नाही. असे म्हणून ते मच्छिंद्रनाथाला शरण गेले व म्हणाले, महाराज, तुमच्या प्रतापाची सीमा झाली. मागे सूर्यावर संपाती धावला व त्याने आपले पंख जाळून घेतले. तसे आम्ही झालो. आता उशीर करू नका. आमचे प्राण वाचवा. नाहीतर आम्ही मरून आणखीन कुठल्या तरी वाईट स्थितीला जाऊ. आपण जर आमचे प्राण वाचवलेत तर तुम्ही जे सांगाल ते कार्य आम्ही करू. पण दया करा. आम्हाला सोडवा. आमचे प्राणच चालले. मच्छिंद्रनाथ म्हणाले, मी शाबरी विद्या हा काव्यमय मंत्रग्रंथ रचला आहे. त्यातील मंत्रांना देवाप्रमाणेच तुमचेही सहाय्य मिळाले पाहिजे. कोणीही जो मंत्र म्हणाले त्याचा तो मंत्र तुम्ही सफल केला पाहिजे. त्यावर भूतपती म्हणाले, मान्य आहे. आम्ही तुम्हाला प्रत्येक मंत्राचे साधन प्रयोग सांगतो. मग मच्छिंद्राने त्यांना वाताकर्षण अस्त्रातून सोडविले. त्यामुळे फार आनंदित होऊन मच्छिंद्राला त्यांनी प्रत्येक मंत्राची पूजा, उपचार, अभ्युत्थान व जपविधी सांगून ग्रहण काळात त्यांचे अनुष्ठान केल्यास ते शीघ्र फलदायी होतील अशी व्यवस्था केली. मंत्रानुष्ठानाच्या वेळी भूतबली कोणते द्यावेत तेही सांगितले. त्यानंतर सर्व म्हणजे 8 कोटी भूते भूमीवर प्रगट होऊन स्वामी स्वामी म्हणून त्यांच्या पाया पडू लागली. त्या सर्वांना मच्छिंद्रनाथाने मुक्त केले. सर्व भूतपिशाच अष्टप्रमुखांसह व वेताळांसह त्यांच्यासमोर हात जोडून उभी राहिली आणि त्यांनी त्यांचा जय जयकार केला. मग अष्टभूतपतींनी एकूण 1 भूतास अशी समज दिली की मच्छिंद्रनाथाने दिलेल्या मंत्राचे पठण करणाऱ्यास तुम्ही न चुकता सहाय्य केलेच पाहिजे. मग मच्छिंद्रनाथ म्हणाले, जसा हा वर दिला तसाच आणखी एक वर द्या. तुमचे व माझे हे युद्ध झाले त्याची कथा जो संग्रही ठेवील, वाचील, त्यावर संकट आले तर ते दूर करावे. त्याला तुम्ही स्वतः त्रास देऊ नये. त्याच्या घरात प्रवेश करू नये. संकटापासून त्याचे व त्याच्या परिवाराचे रक्षण करावे. तुम्ही मला शरण आलात ना, मग ही शपथ सर्वांनी घ्या व ती पाळा. त्याचे हे म्हणणेही सर्व भूतांनी
व त्यांच्या प्रमुखांनी मान्य केले. त्यांनी मच्छिंद्रनाथांना वारंवार नमन करून स्वस्थानी प्रयाण केले व नंतर मच्छिंद्रनाथ 12 मल्हाराचे दर्शन घेऊन कालिका देवीच्या दर्शनासाठी निघून गेले. गोरक्ष जालंधर चरपडाच अडबंग कानिफ मच्छिंद्रराध्या चौरंगी रेवनाक भरती संज्ञा भूम्या ब भूर नवनाथ सिद्धा.